हॅलो नमस्कार. तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल चालले आम्ही गावाकडे. ऊन पडायला लागले. संचितचा फेवरेट रस 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 रस. तर गरमी वाढली भरपूर, त्यामुळे आता उसाचा रस प्यायचा. चला यातली मस्ताचा थंडगार उसाचा रस प्यायला. तर आम्ही आता आलोय घरी इकडे गावाकडं. उसाचा रस पिलं की लगेच आलो. आता थोडा आराम केला आणि भरपूर भरपूर कडक कडक ऊन पडले. हवा थंड आहे पण गरम वाटते. संचित बसलाय आमचा TV बघत चुल्यावर, हे ना. मग एवढ्या वेळ मोबाईलच बघत बसला होता. आणि छोटी कैरी कुणी तोडून आणली रे? छोटी कैरी खाली पडलेली घेऊन आला. एक छोटी कैरी इथं आणि इथं पण आहे दोन. TV बघत बसलेला आहे आमचं बाळ. दूर बघा किती बसले. आणि हा साहेबांचं वेगळंच चाललंय काहीतरी. टोपी घालून उन्हात पाणी 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 झाडांना देत बसलेत. कैऱ्या भरपूर लागलेत पण मी अजून गेलीच नाही खाली. हा कॉक बंद करू का? बस का पाणी देऊन झालं का? पलीकड तिकडं इकडं किती वार किती छान सुटले. हा 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 छान वाटते. शी घाम वळवायला लागलाय. कळत नाही मला. आता हात वर करून घाम आलेला. हे चिक्कू पेरू कसं झालंय हो? पेरूची पानं सगळी निघून गेली वाटतं. चिक्कू नंतर हे अंजीरला काहीच पानं नव्हते म्हणजे आता पानं आलेत भरपूर. कडीपत्ता पण छान आलाय. काही दोडके लागले का बघितले का? कुठे दोडका? तो दोडका तिथं खाली नको बाबा. ऊन कमी झाल्या जाते. उन्हात नाही जवळ वाटत आहे मला. काय केलते ले? येलो शर्ट, येलो काय, येलो सगळं येलो. हा है ना. काय खाते बाळ? हा बघा संचीसाठी आणली आमच्या संचीची फेवरेट तिळाची चटणी, चपाती आणि खवापोळे. खवापोळी नाही खात? हा होय रे पोरी, खवापोळी नाही खात. किती फोन मध्ये बघायला दंग झालंय. आला बसून बसून आपला. तर आल्यापासून TV बघत बसलोय. टीव्हीला पिक्चर लागलाय बघत बसल्याली. ऊन भरपूर भरपूर पडलंय. ऊन कडक कडक असं. हा काय म्हणतंय बा? तर बसले आता. किती वाजले घड्यात खरं बघितलं पण नाही. आम्ही एक 11:15 निघालो होतो. 11:15 निघून मग आता येऊन 2 तास तर झाले. आता कैऱ्या बघायच्या, थोड्याशा कैऱ्या घेऊन जायच्या जाताना. आणि काढून वगैरे घेतलं बघा. असे भांडे वगैरे होते सगळे खालचे भांडून घेतले. आता ऊल कमी झाल्या 5 नंतर झालं. एवढ्या लवकर काही जायचं नाही कारण ऊन भरपूर आहे. येताना पण उन्हाचं झालं त्यामुळे जाताना काही जायचं नाही. कोटकाले आहे बघ कराटे घे. कराटे असं ठेवायचं. काढ की आता काय आहे कराटे. हां कराट्याने काढ. ढकल पाणी खाली. पाणी सगळे काम करत नाही तर तू जर मी ढकलून देतो पाणी. तुझं पहिली सगळी परशी ओली करायची. काय जे आहे ना म्हणजे भिजते परशी माती. मग ते भिजलं तिथे व्यवस्थित निघते परशी. मग नव्याने घालून हे ना.
फिरता मॉल वगैरे कोण सामान घेण्याचं थंडा नाही तर पुढे चालला ना येताना थांबेल काय येताना थांबेल. करताय तर मी ना आम्ही असं इथं आमच्यात लावलंय हे लावले भुईमूग लावलाय भुईमूग शेंगा तर त्याच्यामध्ये मी भाजी आहे का बघते तर गेल्या वेळेस आम्ही ना तिकडं आमच्या म्हणजे माझे चुलत सासूबाई आहेत तर तिकडं आत्यांनी तर भाज्या भरपूर होते मक्यामध्ये आणि इथं कशी काय भाजी नाही मला काय माहितीच नाही तेव्हा तर आता काकूने भाज्या आणली होती काढून मग असं मला वाटलं की आता इथं पण काय लावले तर काहीतरी सापडेल पण ह्याच्यात काही सापडायचं नावच घेत नाही तांदूळाची भाजी तर असते शक्यतो पण इथं तर नो कुछ भी नाही है. चला मग आता जाऊया यांची गडबड चालली चला 5:15 वाजलेत म्हणून चालली गडबड. तर आम्ही ना गेलो तिकडं काकूंकडे गेलो तिथं गप्पा मारत बसले थोडंसं मग काकू लोक तेच घेऊन आल्या होत्या भाजी तर ते त्यांची भाजी बघून मला पण वाटलं आमच्या त्या भुईमुगामध्ये काय आलंय का बघावं पण नाही काही दिसत नाही. हे ना गेल्या वेळेस आत्यानी भाजी म्हणून दिलं होतं काढून खरं पण आता हे आता मला ओळखायला येणार की भाजीच आहे का गवत आहे तर असं होते पण तांदूळाची भाजी मी ओळखू शकते कारण ती बऱ्याच वेळेस खाल्ली विकत पण आणतोय आपण असं आहे ना ही भाजी काय नाही टाईम वाया गेला ह्या गेटला कुलूप लावलं होतं त्यांनी आणि कुलूप काढून आले मी. कैऱ्या किती पडलेत दाखवते तुम्हाला. तर हे बघा कैऱ्या किती पडलेत कैऱ्या कशाने गळून पडल्या असतील बरं काय माहिती काय झालं आता कैऱ्यांना. चला असू द्या ह्यांची गडबड चालली बॅग पण पॅक केले नाही कंच घेऊन आलेत काही घेऊन आले तर ते तसंच ठेवलं आहे काही रसाचे आंबे आहेत आणि इतका भारी आंबा आहे ना हा एकच नंबर पण पिकल्यानंतर आता आंबट लागतंय तोंडासुद्धा ठेव वाटत नाही त्याला. हा वेल पसरला एकदम. हे बघा आंबे केवढे मोठे झाले आंबे हे बघा टुन्नू नाही काढत चटणी करायला घ्यायच्या का आईंना विचारा नको हा म्हणते मी ही कोवळी भाजी आहे घ्यायची का थोडी भाजी करायला छान लागते. मोरिंगा पराठा मोदीचा स्पेशल आहे की मोरिंगा पराठा मग काय तर मोदी खातोय पराठा मोरिंगा पराठा त्यामुळे कोळी भाजी घ्यावी थोडी. आणि आंबे इतके लागलेत खरं आणि खाली पण पडलेत कशाने पडले खाली कसं काय आंबे पडले तो एवढे दादाला दाखवायला दादा बघून गेले कशाने हा त्या खरं त्यांनी ते पडल्यात का ह्या काय पिकलाय पण असा आणि असे मोठे व्हायला लागलेत कैऱ्या आणि इतका छान पाला आहे त्या मी थोडासा पाला घेते काय रे बघा आहे का आपल्याकडे बघा बरं नाही लाव मी आताच लावला रात नाही तोडकी हा आताच ठेव. मोदीचा फेवरेट आहे की मोरिंगा पराठा आपण पण खाऊ मोदी सारखं हेल्दी राहू. आठवड्यातून किती वेळा खाते म्हणला तो बोलो हा काय त्याला बायको नाही त्याला खाऊच लागणार मिळेल तर काय बायको नाही हे पण घे कडीपत्ता वास यायला लागला काय पाण्याचा थोडंच घे.
कडूबिड होईची भाजी. हा कडूबिड होईची भाजी. कोवळं ते लागतं माहिती आहे की तिथे मी केली होती एका अगोदर आणि तो होता तेव्हा केली तुम्ही खाल्ली का नाही आत्या करते शिवांगी ताई करते ती काही वेळ करते किती महिने लागले थोडं काल नाही वाटतं अजून. आता गाणं म्हणते सगळं शेंड एक शॉर्ट व्हिडिओ पण काढायचा माझा एकदमच कवळ आहे कशाला घ्यायचे. बरं जरा जास्त काय करायचं हा काय हो काय म्हणतो चल कुछ तो कहो कुछ तो बोलो चला मग काय तर गाडी घसर येईल आता झालं सगळं आवरून 5:15 वाजत आल्या आणि ऊन सगळं कमी झाले तर आता चाललो होय 5:30 वाजल्या काय बापरे मी तर बघितलं नाही अंदाजे सांगितलं होतं बी टायमिंग तर चला तर आजचा तुम्हाला गावाकडचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चलो तो बाय बाय संचित